आज मला बरं वाटतंय, मोजकेच का असेना पण चैतन्याचं ते रूप पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. हेच चैतन्य ठेवा. काळ आपल्यावर कसा सूड उगवतोय तेही पहा. काळापेक्षा राज्यकर्ते सूड उगवतंय. पण आम्हाला सावत्र बहिणीची वका आमची लाडली बहीण, आम्ही सावत्र बहीण. केंद्र सरकारची सावत्र बहीण आहे खरं. जेव्हा निर्माण झालं तेव्हापासून छळवाद सुरू आहे. आणि तो छळवाद इतका वाईट आहे की ज्या ज्या वेळेला आपण जास्त मागण्या करायला गेलो तेव्हा ही मांजरं सगळी आडवी आलेली. म्हणजे आपण 86ला आलो, कारण 98ला झाला, 12 वर्ष लढावं लागलं आपल्याला. त्याच्यानंतर मग 2000 साली भारत संचार निगम झालं. मुळात एमटीएन झालं नसतं तर भारत संचार निगम पण झालं असतं. आणि एमटीएन झालं, कामगार संघ होता, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होते, उद्धवजींची प्रेरणा होती, म्हणून एक अभूतपूर्व करार आपण केला. त्या करारामुळे महानगर टेलिफोन निगम मधील कर्मचारी हा देशात सगळ्यात आनंदी कर्मचारी कुठे असतो? महानगर टेलिफोन निगम. इथे निवृत्त कर्मचारी काही आले असतील, त्यांना मस्त पेन्शन मिळते. कोविड आला तरी आपली पेन्शन थांबली नाही. पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात आमचा पगार थांबला. मला आश्चर्य वाटतं, जेव्हा मला दिलीप जाधवांनी सांगितलं, भाई आपला पगार नाही आला, जून महिन्याचा पगार अजून आला नाही. पत्र दिलं तर मी सही केली होती, पाहिलं होतं. ते घेतील दखल. मी सीएमने व्हॉट्सअपवर मेसेज केला. म्हणून महानगर टेलिफोन निगमच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतं की पगार नाही आला. त्यांचं उत्तर काय नाही आलं, कारण ते सगळ्या गडबडीत तुम्हाला कळलं असेल की त्यांना चार्जशीट दिली. आता मग मी नवीन जे आता मंत्री झाले कम्युनिकेशन मिनिस्टर माननीय ज्योतिरादित्य सिंधिया यांना व्हॉट्सअप मेसेज केला. मी व्हॉट्सअप मेसेज केला, एक दिवस मध्ये गेला, दुसऱ्या दिवशी पगार आला तुमचा. दाखवलं मी. पण आता पगारावर नुसतं समाधान नाही आमचं. आमचं म्हणणं आहे की महानगर टेलिफोन निगम तुम्ही मर्ज करत असाल, काय करायचं ते करा, भारत संचार निगम मध्ये घेऊन जा, हरकत नाही. पण आमच्या सेवा शर्ती जी नवीन मुलं नंतर लागलेली आहेत, जी काही 200 लोक आहेत, त्यांना सगळ्यांना जुन्या पद्धतीप्रमाणे पेन्शन, त्यांना रेग्युलर सर्व्हिस ही केली, यासाठी आमचा अट्टास आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जे काही पलटी मारत आहेत, मध्ये कोर्टाचा एक निर्णय आलाय, टॅक्सचा एक वेगळा निर्णय आलेला आहे, तो सगळा समाधान करावे आपल्याला. पण मुळात असं आहे की आमची संस्था चालली पाहिजे ना. इमारतच खंडर व्हायला वेळ आली, ते 17 किती मधल्या बसतात, ते एकदा खाली पडले का मला जास्त बरं वाटलं. त्यांच्या डोक्यात छप्पर पडलं पाहिजे. इतके बेदरकार, म्हणजे माझं असं वाईट वाटलं, चार्जशीट तुम्ही सीएमडीला दिलं, चार्जशीट माझ्या एडीला पण दिली गेली पाहिजे. जेव्हा इकडे सगळं घोटाळा होतो एडीचा चर्चा कोण असेल तर जाऊन सांगा. मी सभागृहात मागणी करणार होता, या ईडीला चार्जशीट का नाही? एवढे फॉर्म बंद पडतात, लँडलाईन बंद आहे, तुमचे कॉन्ट्रॅक्टरची लोक काम करत नाही. आमचा कर्मचारी आजही तिथं व्यवस्थित हजर असतो. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणाला कसे पगार देतात त्याला कॉन्ट्रॅक्टरला, तुम्ही काय करतो तो? आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये थोडंसं सूर्याचा किरण दिसायला लागलाय. आता आशेचा किरण दिसतोय. बरं, तो किरण असा आहे की आपल्या विरोधातल्या कंपन्यांनी त्यांचे सगळ्यांचे भाव वाढवले, आणि पण आता डाटा चार्जेस वाढले, कॉल चार्जेस वाढले, सगळे चार्जेस सुरू केलेले आहेत आता. आणि त्यांनी चार्जेस सुरू केले, आम्ही भारत संचार निगमने तसेच ठेवलेले आहे. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. तुम्ही लोक, मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की तुमच्याकडे मोबाईल हातात असताना फेसबुकवर किंवा आणखीन अनेक क्षेत्रांमध्ये जेव्हा कॉमेंट्स होतात, माझ्या महानगर टेलिफोन निगमच्या एकाही कर्मचाऱ्याला मी पाहत नाही की असं चांगलं काही दिलंय त्यांनी किंवा त्यांच्यावर टीका केलेली आहे. जोरदार हल्ले व्हायला पाहिजे. काल तर मला आश्चर्य वाटतं, मी एक व्हिडिओ क्लिपिंग पाठवली आहे, मंत्र्यांना पण पाठवून दिली. गावातली 4 मुलं आहेत बरं का, आणि ती 4 मुलं खांद्यावर बांबू घेतलाय, एकावर जिओ लिहिलंय, एकावर ईडी लिहिली, आणि ते घेऊन चालले.
आणि BSNL चांगले दिवस येत नाही. आता कदाचित आपण सगळे BSNLचे कर्मचारी हरकत नाही, मला तसं काय दुःख नाही. आमचं नाव बदललं किंवा आणखी बाप तोच होता आमचा एकच. तुम्ही केलीत गडबडी, आम्ही नाही गडबडी केल्या. आम्ही तुमच्याकडे FTL करा अशी मागणी आमच्या कर्मचाऱ्यांनी आयुष्यात केली नाही. पण FTL झाल्यानंतर त्याचे बेनिफिट आम्हाला द्या ही मात्र मागणी आम्ही केली, करतो. आमचा हक्क होता, अधिकार होता. आज भारत संचार निगम पेक्षा आजही माझा महानगर टेलिफोन निगमचा कर्मचारी जास्त पगार घेतोय. त्यामुळे त्याला पेन्शन जास्त मिळते, हे लक्षात घ्यायचे रिटायर झाले त्याला. पण कुठे कृतज्ञतेचा भाव दिसत नाही. आपल्यावर एवढे हल्ले होत असताना घरी असतात निदान आता, अरे घरी बसून तरी करा म्हणते पैसे धडाधड ठोका धरून देऊ. का ठोकत नाही तुम्ही त्याला? आणि सरकारला जा विचारा, तुम्हाला जगवायचं की नाही जगवायचं एकदा सांगून टाका. 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी 2G याचा घोटाळा झाला, स्कॅम झालं, आम्ही सगळे वाहून गेलो त्याच्यामध्ये. 1 लाख करोड का घोटाला हुआ. अरे किसने किया? मग ते ए राजा आज खासदार आहे ना, कनिमोजी खासदार आहे ना, दयानिधी मारन खासदार आहे ना, मग परत कसे आले? काय जेलमध्ये गेले नाही? कारण खोटं होतं, भ्रामक होतं. म्हणजे ही छत्रीची किंमत शब्दात 200 रुपये आणि हे मला नाही, छत्री 500 रुपयाला विकायला गेली असती, 300 रुपये नुकसान केलं. पण मुळात छत्रीची किंमतच 200 रुपये. तुम्ही 500 म्हणता म्हणून 300चं नुकसान, असं ते 1 लाख करोडचं नुकसान दाखवणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा सकाळी मला निदर्शन आहेत, अजूनही आपल्या वकील असतात, नशिबाने अधिवेशन सुरू होते. मागच्या लोकसभेच्या अधिवेशनात सुद्धा त्या 10-12 मिनिटाचा अवधी मिळाला मला राष्ट्रपती, तेव्हा सुद्धा या देशातला एकमेव खासदार FTL BSNL बोलतो, त्याचं नाव अरविंद सावंत. तेव्हा सुद्धा मी बोललो की नाही FTL BSNL बोल आहे ना, नशीब पाहिलंय तेवढं तरी. पण ते घरीच ठेवतं का? व्हायरल का नाही करत? ते काय नाही व्हायरल करत तुम्ही, त्याला कॉमेंट्स करा, व्हायरल करा, करायला पाहिजे. आपण करतच नाहीये, लक्षात घ्या. मग ते पण काम करा. त्याचा परिणाम आता काय झाले, डिजिटल इंडिया. त्यामुळे तुम्ही जितका सोशल मीडियाचा चांगला वापर कराल, मी चांगला वापर बोलतोय बरं का, आम्हाला खोटं नाटं नाही करायचे. काल मला विचार नोकरीवर म्हणजे कोणी गेलं विचारा देशाच्या पंतप्रधानांना. 2 करोड़ जॉब देने वाले थे हर बरस, 10 बरस में 20 करोड़ बच्चों को मिल जाएगा. आपके बच्चे होंगे, बहुत सारे लोगों की नौकरी नहीं मिल रही है, और मिल रही तो क्वार्टर पे मिल रही है, परमानेंट कहीं नहीं है. हम लोग नसीब वाले लोग हैं की परमानेंट हुए. और इसलिए मैं कहता हूँ की हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. मला तुमचा सोशल मीडियावर काय तो दिसला तर तिकडे ताबडतोब देशाच्या पंतप्रधानांपासून बघ तुम्ही जोरात करता, मार्क करता ना, त्यामुळे हॅशटॅग करा PM ऑफिस, हॅशटॅग करा कम्युनिकेशन मिनिस्टर, जाऊ दे. ते केलं पाहिजे आपण, तर कळेल की हा माणूस जिवंत इथला तो विचार करतोय. आणि मी आता त्यांना दिलं मुंबईमध्ये तो दुसरा व्हॉट्सअपचा कारण पुढे गेले तू निदर्शनात उभायस. मी जेव्हा माननीय मंत्र्यांना लिहिलं ही सुवर्ण संधी आहे BSNL ला काम करण्याची, ही सुवर्ण संधी आहे पुन्हा एका उभारी घ्यायची. आणि आम्ही अशाच अवलंबीचे होतो, राखीतून निर्माण होणाऱ्या पिढीसारखा आम्ही आहोत. पुन्हा उभे राहू, पुन्हा मजबूत करू. मी अजूनही हार मानली नाही आणि मानणार पण नाही. मला तो दिवस माझ्या आयुष्यातला चांगला असेल की पुन्हा एकदा महानगर टेलिफोन निगममध्ये दिवाळी साजरी होते. आज कमी नाही आहे आपल्याला. तुमच्या ह्याच आपल्या कोण आहे का? तुला मोरी आलाय का? आलाय का? नशीब त्यांचं काय काम झालं का डाटा असतो, पूर्ण डाटाच करतोय. आपल्या जमिनी खरं तर तो निर्णय घेतला सरकारनं की आपले लँड ॲसेट जास्त आहेत, बँक आहे लँड बँक, त्याच्यामध्ये आपण त्या विकले तर त्याच्यातून पैसे मिळतील. ते पैसे घेऊन तुम्ही करा, आम्ही त्याला विरोध नाही केला. 23 एकर जमीन बोरीला पडलेली आहे,
ती 23 एकर जमीन तुम्ही का त्याच्यावर पैसे उभे करा आणि घ्या ना. आणखीन काय लागेल आम्हाला टॉवर उभे करून द्या, काय करायचं ते करा, डेव्हलपमेंट करा, इक्विपमेंट आणा, सगळं करा. याला माझं समर्थन आहे. पण त्यांनी काय करावं, ओपन लँड खुली जमीन नाही विकायला. IITचे आपले क्वार्टर्स विकायला पहिले काढले ओवीची. कोण उभा लागले तुमच्या बाजूने? नशीब आहेत का तिकडे? आगत काय लोक आले? नशीब आहे, म्हणजे घरं खाली होतील ताबडतोब. म्हणून ती घरं सुद्धा लोकांचा भांडलो. हात लावून बघा. आपण तिकडे BSFच्या हेडक्वार्टरला जाऊन आंदोलन केलं, तिथेही जाऊन आंदोलन केलं जीवला. तिथं जाऊन बोललो, पार्लमेंटमध्ये बोललो, पत्र लिहिलं, करू दिलं नाही तुम्हाला. मी आजही सांगतोय, मी तुम्हाला आयुष्यात वाऱ्यावर सोडणार नाही. कधी सोडणार नाही, कधी सोडणार नाही. इथंच वाढलोय मी, इथंच मोठं झालंय मी, इथंच तुमचं प्रेम मिळालंय, इथंच तुमची ताकद मिळाली. हे विसरू शकत नाही. तुम्ही सुद्धा असं मनात म्हटलं पाहिजे, आमचं घर आज जे दिसतंय ते इथंच झालं बरं का. हा कामगार संघ नसता तर माझ्या कर्मचाऱ्यांची घरं कधी झाली नसती. 4% व्याजानं कर्ज देणारा कामगार संघ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घरं घेता आली. माझा मजदूर घरात गेला, त्याचा फ्लॅटमध्ये गेला, काही लोक फ्लॅट भाड्याने देऊन पुन्हा तिकडेच राहिले, जुन्या घरात कमवत राहिले. हे सगळे धंदे केले तुम्ही लोकांनी, ते आम्हाला सगळे माहिती आहेत धंदे. पण जाऊ दे ना, सुखात आहेत, आम्हाला आनंद आहे. आपण आपल्या मुलाबाळांच्या वरती साक्षर बोलू ना. तो म्हणतो लग्न करायचंय मला, लव्ह मॅरेज करतो. आपण काय म्हणतो, माझे पोरं सुखात आहेत, चल बाबा एकदाच काय करायचं काय आम्ही देतो, पण आपलं असेल आपलं असं आहे, तुम्ही सुखात आहात ना बस. म्हणून तुम्हाला आज आंदोलन केलं, मला बरं वाटलं. त्याच्यामुळे चैतन्य निर्माण होईल. एकमेकांना या संदर्भात फार बारीक लक्ष द्या आणि सोशल मीडियाचा वापर करा. ज्या मागण्या आहेत त्या प्रत्येक मागणी आपली रास्त आहे. एकही मागणी आपली अवास्तव नाही, चुकीची नाही. आणि म्हणून त्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा हे पत्र तुमच्या पुढे न राहता प्रत्येक बिल्डिंगला लागू द्या. कळलं का? एक मोठी पुस्तक छापा. हा छापलेली कुणी दिसत नाही मला. बाहेर जर आपले सारखे लावा, मागण्या दिसल्या पाहिजे. बाकी त्यांचं एक्सप्लेनेशन नको. या मागण्या केल्या आम्ही, तेवढ्या सगळ्या मागण्या 6 मागण्या आपल्याला षटकार मारावं लागेल. 2020 खेळायचं आहे. उद्याच्या माझ्या माहितीप्रमाणे बघू आपण. मी तर मागणी करतच असतो फायनान्स मिनिस्टरकडे. त्यांनी दिलेल्या पैशाचं काय केलं मला कळतच नाही. मागच्या बजेटमध्ये, या बजेटच्याही मागच्या बजेट 59,000 कोटी रुपये दिले रिवायवलसाठी. त्यावर करायला लागत. आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत मी आदरानं सांगतो, तुमच्या भूमिका देशाच्या मुळावर येत आहे. तुमचं आत्मनिर्भर आमचं कौतुक आहे, मला अभिमान आहे. स्वतःच्या प्राण उभं राहण्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, पण जी उपलब्धच नाही ती कशी होणार? आमचं डॉल्फिनचं इक्विपमेंट खूप जुनं झालंय, नवीन घ्यायचं ठरलं. मग नवीन घ्यायचं ठरल्यानंतर तुम्ही ग्लोबल टेंडर काढलं, आनंद आहे. ग्लोबल टेंडर काढल्यानंतर आजकाल जगामध्ये तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे चायनीज कंपन्या पुढे येतात. आमच्या महानगर टेलिफोन निगमच्या मोबाईलच्या इक्विपमेंटची जी टेंडर निघाली, त्या टेंडरमध्ये चायनाच्या कंपनीला इक्विपमेंटची सिलेक्ट झाली. आता तिला ऑर्डर दिली, चायनाच्या कंपनीला आपण ऑर्डर पण दिली. दरम्यान लडाख मधले प्रकरण घडलं आणि चायना बरोबर ट्रेडिंग थांबलं आपलं. आता ट्रेडिंग खरं थांबलंय का, हा आणखी मोठा प्रश्न. कारण आमचा जो मित्र आहे इकडे, त्या मित्राला तिकटच आणलंय बरं का सगळं. त्याला अलाउड आहे, आपल्याला अलाउड नाही सगळं. मग ते जे काही केलं, ते इक्विपमेंट चायनाला ऑर्डर मिळाल्यानंतर आपलं जे राजकीय दृष्ट्या जी संबंध होते, ते संबंध चायनाबरोबरचे विशिष्ट आलं देशामध्ये आणि ते खरेदी राहिले. मी माननीय पंतप्रधानांना 10 पत्र लिहिले. त्यांना म्हटलं हे मान्य आहे मला, मी तर उलट कौतुक करतो, पण आत्मनिर्भर व्हायला आमच्या देशात आजही ते कुठेही मॅन्युफॅक्चर होत नाही. मग तुम्ही पुन्हा एकदा ग्लोबल टेंडर काढा. दुसरी कंपनी येईल कुठेतरी जगात चायना सोडून, त्या कंपनीला द्या, पण आमचं इक्विपमेंट आणा. तुम्ही आणलाच नाही. माननीय पंतप्रधानजी, आमच्या MTL BSFच्या मुळावर दुसरं कोण नाही, तुम्ही पहिले तुम्ही आहे ना आपल्यासाठी. टाळ्या वाजायला घेता की काय त्याला? मग जोरात बोला ना. त्यांच्या धोरणामुळं
हे आत्मनिर्भर ढोंगी धोरण. का तर मित्राला मदत करायची. आता मित्र लुटायला सुरू झालं. लग्न झालं, एवढा खर्च केला, तो वसूल कसा करायचा? थेंबे थेंबे तळे साचे वसूल. हम दो हमारे दो. कोण आहे ते? हम दो हमारे दो कोण आहे सांगा ना. अंदर दो बाहेर दो तुमचं उत्तर मी देतो तुम्हाला. अंदर दो आहे बाहेर दो आहे. हे लुटताय. पण आपल्या मला आता मुंबईकरांचं आश्चर्य वाटतं. मुंबईकर शांत का एवढा सगळा अन्याय होत असतात? काय बरोबर एअर इंडियामध्ये साधी हमालाची नोकरी 25-30 हजार मुलं जमली. बेरोजगार वणवण फिरतोय. तुमच्या घराघरात पण आहे बरं. आणि म्हणून मी देशाच्या पंतप्रधानांबद्दल आनंदाने सांगतोय, तुम्ही महानगर टेलिफोन निगम BSNLच्या मुळावर जर कोण आलं असेल तर तुमचं सरकार आणि तुमची धोरणं आहे. तेव्हा झालं असतं आज कुठच्या पुढे गेलो असतो आम्ही. आमच्या स्टॉवरवर जिओ और हमको जेने नहीं दो. अरे वा, अच्छा. टॉवरवर तुमचं आमचा इक्विपमेंट एक रोज कंटाळत होतो बरोबर स्टॉवर. एक कॉल केला तर तो अर्धा मिनिट पण नाही चालत. तर मद्रासला धरतो मी. काय करतो मला माहित नाही. पण ते कॉल केला नाही केला की त्यांनी हॅलो म्हटलं तर एकटा स्पीचलेस असतं. मला ऐकूच येत नाही. त्याचं काही त्याला विचारलं तो हॅलो हॅलो करत राहतो. मी हॅलो करतो तर त्याला ऐकू येत नाही. आणि चुकून लागलंच जय मास्टर कसे पुढे गेला घरी. नाही बाल तुम्ही आम्हाला स्वतः जबरदस्तीने त्यांचे फोन घ्यायला लावताय का? आम्हाला स्वतः करताय का ते? आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आज चांगलं वाटलं मला. मी आला असेच एकजुटीने राहा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात हा विषय मी मांडणार म्हणजे मांडणार. तर मला त्याच्यापेक्षा पहिलं महानगर टेलिफोन आणि BSNL जमलं पाहिजे. ते नुसतं करता कामाने ते सक्षम झालं पाहिजे, ते ताकदवान झालं पाहिजे. आणि ते करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. तुमचे आशीर्वाद राहू द्या, तुमचं प्रेम राहू द्या, तुमची साथ राहू द्या, तुमची एकजूट राहू द्या, की तुम्ही राखालच असा विश्वास व्यक्त करतो. पावसात सुद्धा इतकी जोरदार हजेरी लावल्याबद्दल पावसाला सुद्धा वाटलं असेल माझ्यापेक्षा ही जोरदार हजेरी आहे. मुलांनी हजेरीच्या आभारी हजेरी दिली. म्हणून तुम्हाला सर्वांचं करतो. असे एकजुटी देणार, उतरणार नाही, मागणार नाही, घेतला वसा आणि मागण्या घेतल्याशिवाय कोण म्हणतो देणार नाही.